आमटी बनवायला घेऊया. आता मी याच्यामध्ये तेल टाकलंय. आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. तर कढीपत्ता टाकताना हा काळा मसाला केलेला आहे. खोबरं, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण तर काळं वाटण केलेलं आहे. तर ते आपण परतून घेऊया. हळद टाकून घेऊया. आता घालून घेऊ. आता आपल्याला घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. 1 चमचा टाकते. आमटीसाठी कटाची आमटी बनवणार आहे ना. परतून घ्यायचा मसाला. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आपल्याला हे डाळीचं पाणी आपण काढलेलं आहे. डाळ शिजवलेली चण्याची पोळ्यांसाठी. तर त्याचं पाणी काढलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता मसाला चांगलं तेल सुटले. मसाला चांगला शिजून घेतला ना तर चव लागते भाजीला. टाकून घेऊया आपण. डाळ शिजवलेलं पाणी वाया घालवायचं नाही. त्याची कटाची आमटी करायची. तर ही कटाची आमटी माझी झालेली आहे. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण टाकून घेऊ शकतो. आता मी पाणी टाकून घेते. आता याला 10 मिनिटं चांगली उकळून द्यायची. आता मीठ टाकून घेऊया आपण. टाकून घेते मी. त्याला आपले 10 मिनिटं चांगली उकळून द्यायची. झाली आपली कटाची आमटी. पोळ्या संग खायला. पुरणपोळ्या करायच्या अजून. चला आता आपण ना पोळ्या करूया. तर मी पोळी लाटायला घेतलेली आहे. पुरण वगैरे करून घेतलं आणि आता मी पोळ्या करते. मला अशा डबल याच्या पोळ्या येतात. डबल याच्याच करते मी पोळ्या. तशाच आवडतात मला. आता मी पोळ्या लाटायला घेते. आपण पोळी लाटून घेऊया. आमटी केली कटाची आमटी. तुम्हाला पूर्ण ताट दाखवते. भजे वगैरे, भजे पापड पूर्ण ताट दाखवते पोळीचं. मी होळीच्या निमित्ताने केलेले आहे. आमटी भात. हा भात आहे. आमटी ही पोळी. बाळाकडे गेले. बोलू नको. ही आपली. चला आता आपले हे ताट तयार झालेलं आहे. पूर्ण आपलं ताट दाखवते मी तुम्हाला. हे भजी आहे, भात, हे दूध, ही आमटी, ही पोळी
कुरडई, होळी स्पेशल ताट बनवलेलं आहे पुरणाचं. या तुम्ही पण जेवायला. असंच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, छान छान कमेंट करा. धन्यवाद.